तर मित्रांनो, तुम्हाला जर वाटत असेल तुमचा भाऊ काय कोणत्या पुरीच्या प्रेमात पडला काय, तसं काहीच नाही मित्रांनो. आज सकाळपासून एवढी खतरनाक सर्दी आली की काय सांगूनच फायदा नाही, एवढी सर्दी आली. आज सकाळी सकाळी झोपेतून उठलो आणि बाहेर येऊन बघतो तर काय वरी उन्हाचं काय नामोनिशाण नव्हतं आणि आभाळ तर एवढं खतरनाक आलं तर काय सांगूनच फायदा नाही. सकाळी सकाळी असं चालतो आपण फिरण्यासाठी, पण तेवढ्यातनीच काय हे मऊळ दिसलं. मग काय आपल्या भावातनी तर लेच कंडुरा होता, माचीच संपली तरी त्या गौरीला फुकू फुकू आखरीला जाळ लावलाच त्या गौरीला. त्याने मऊळ तर आम्ही मस्तच हाललं होतं, पण ही माशी तर काय करायला नेमकी कोणता विचार करायला असेल कमेंट मध्ये नक्कीच सांगा मित्र. आता कळालं ही मवळाची माशी इकडे एकट्यात नेऊन काय विचार करत होती. तिला वाटलं असेल जान बची तो लाखो पाय, कारण की तिला माहित होतं की या कांद्यामध्ये काहीच नाही, आमच्यासोबत लेच मोठा स्कॅम झाला. आणि आपले मित्र तर खूपच डेंजर आहे. गॅसची टाकी संपल्यामुळे दोघा जणांना जायचं तर तिघा जणांना चाललो आम्ही. मित्र कट्टर तर कुठे पण टक्कर, गॅसला पण टक्कर. 440च्या स्पीडनं घरी आलं तर काय घरच्यांनी ऑर्डर दिला आपल्याला की हे पत्र आपल्याला एका ठिकाणी लावायचे. मग काय आपण झालो 440च्या स्पीडने काम करण्यासाठी कुशागिशा घेऊन एकदम रेडी. आपण तर मस्तपैकी इथं जाळे गिळे रवले होते. आता आपलं काम होतं की इथं पत्र लावायचे या ठिकाणावर. थोड्याच वेळात मस्तपैकी आपण पत्र गित्र पण बसवले होते. मस्त संध्याकाळचं फ्रेश ग्रीश होऊन आपण आलतो आपल्या मित्रासोबत फिरण्यासाठी. पण आजचं वातावरण काही पण म्हणा लेच माहोल होतं. आणि मित्रांनो, आपला वाकडा तिकडा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या पेजला एकदाचा फॉलो पण करून घ्या मित्रांनो.